म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं की गेलो ट्रेकला तेव्हा बायको केस होते, मिळालं तेव्हा एकही केस, आणि देन यू आर वेटिंग फॉर मंथ्स टुगेदर भिंग लावून बघायचं. बेसिकली मी डॉक्टर रणजित जोशी, माझ्याबरोबर स्वाती आणि सुहास सोमणी आहेत. म्हणजे 15-20 वर्षापूर्वीचे संबंध आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे. नाशिक छोटं गाव आहे, त्याच्यामुळे तिचा भाऊ माझा चांगला मित्र, सुहास एक चांगला मित्र, ती माझी एकेकाळची पेशंट वगैरे वगैरे असं सगळं. एनिवे, पण असे संबंध असतात, ऋणानुबंध असतात. आता ते दोघेही पुण्यात असतात, मी नाशिकला असतो. सृष्टी आहे ती ह्या सगळ्या ह्याचं हे करते. एका वाक्यात आजच्या ह्या सगळ्या उपद्व्यापाचा उद्देश सांगतो की आमचं जे सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन फाउंडेशन आहे ते नावाप्रमाणे सर्वायकल म्हणजे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं होऊ नये याच्याकरता लोकांनी स्वतःची काळजी घ्यायची. ती कशी? 2 प्रकारे. वॅक्सिनेशन, लसीकरण, ते वेबसाईटवर कळेल किंवा त्याची डॉक्युमेंटरी आहे, ccpf.in, सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन फाउंडेशन, ccpf.in. सोपी वेबसाईट आहे, जा बघा, प्रोटेक्ट करा. दुसरं की दर 2 वर्षांनी पॅप स्मेअर करायला पाहिजे. आता हे अनेक दिवस झाले ह्या त्या माध्यमातून त्याच्याबद्दल बोललं जातं, बोंबाबोंब होते, पण काही लोक करत नाही. कारण जागतिक लेवलवर जर आपण पाहिलं तर मेडिसिन हे 2 प्रकारचे. एक क्युरेटिव्ह म्हणजे आजारी झाल्यानंतर बरं होण्याकरता, आणि एक प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आजार होऊ नये म्हणून. तर आजार झाला तर माणूस जातो डॉक्टरकडे, 2-3 तास बसतो, हे करतो. पण जे वेळेमध्ये व्हायला पाहिजे, टेस्ट व्हायला पाहिजे की ज्याच्यानी तुम्हाला आजारीच पडायची गरज नाही, ते काही आपण करत नाही, टाळाटाळ करतो. आणि मग टाळाटाळ केल्याने जो टेस्ट, मी असं म्हणत नाही की टेस्ट हे काही सोपी गोष्ट आहे किंवा त्यांनी त्रास होत नाही, थोडाफार होतो. पण जर तुम्ही आजाराच्या किंवा कॅन्सरच्या मनाने पाहिला तर लाखो करोडो पटीने कमी त्रास होतो. आणि हे स्वाती आणि सुहास आपल्याला आज डिटेलमध्ये सांगतील. तर उद्देश असा आहे, इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात की स्टिच इन टाईम सेव्हज 9, म्हणजे वेळेत गोष्ट करा म्हणजे आभाळ फाटेल. आणि हे तुम्ही नुसतं स्वतः करता नाही करते, तुमच्या नवऱ्याकरता, तुमच्या मुलींकरता, आईवडिलांकरता सगळ्यांचा त्रास तुम्ही टाळताय. त्यामुळे तुम्ही नुसतं स्वतःचं कॅन्सर नाही टाळते, तुम्ही ह्या सगळ्यांचं सफरिंग पण टाळताय. त्या जबाबदारीने तुम्ही करा. हे तुम्हाला पोचवणं किंवा हे जास्त ठामपणे सांगणं, ह्याच्याकरता हे खास पुण्याहून आलेत. फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन त्याच्याबद्दल त्यांचं मोठे धन्यवाद, आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता स्वाती सांगेलच की वेळेवर गोष्टी झाल्यामुळे आज आपण हा पॉडकास्ट करू शकतो. करेक्ट, 100%. आणि जसं सर बोलले, स्टिच इन टाइम सेव्स 9. पॅरलली आपण असंही म्हणू शकतो की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. स्वाती मॅम बद्दल आता इंट्रोडक्शनच्या आधी आम्ही ना जस्ट असं ब्रीफिंग घेत होतो. आय वॉज ट्राईंग टू मेक हर कम्फर्टेबल, कारण दिस इज हर फर्स्ट टाइम इन फ्रंट ऑफ कॅमेरा अँड सो इज माइन. इतकं छान वाटलं ना त्यांची स्टोरी ऐकून, त्यांची सगळी कथा ऐकून की कसं त्यांनी टाईमवर टेस्ट केलं आणि कसं पुढे सगळ्या गोष्टी घडत गेल्या, टायमात घडत गेल्या. तर हे सगळं विचार करून ना ऑल आय कॅन थिंक ऑफ इज माझी आत्या आणि माझी मम्मी आणि माझी काकू. इतके बिझी असतो ना आपण कधी कधी, ऑफिस, घरवरून ऑफिस, आज बाळाचं दुखतंय, उद्या नवऱ्याचं दुखतंय, परवा सासूचं दुखतंय. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही विसरताय की तुमचंही कुठे ना कुठे दुखू शकतं. आणि त्याच्या लाईफ प्रूफ म्हणून आपल्याकडे स्वाती मॅम आहेत. सो स्वाती मॅम, प्लीज टेल अस की नक्की काय झालं होतं आणि कशा आहात? मोस्ट इम्पॉर्टंटली कशा आहात? मस्त, मी एकदम छान आहे, सुखात. स्वाती काय म्हणत? सुखात. नेहमीच. दरवर्षी आम्ही वार्षिक तपासणी करतो. आम्ही ठरवलंय की दरवर्षी अॅनिव्हर्सरी असते, वेडिंग अॅनिव्हर्सरी, त्या दिवशी जायचं आणि आपण दोघांनी आपली वार्षिक तपासणी सगळी पूर्ण टेस्ट, ज्या ते काय बॉडी प्रोफाईल काय म्हणतात ते सगळं करायचं. मॅमोग्राफी, पॅप टेस्ट. बिलकुल, मॅमोग्राफी माझ्यासाठी, मॅमोग्राफी स्पेसिफिक सांग, म्हणजे काय सगळं असं नको. नाही, मॅमोग्राफी, पॅप स्मेअर आणि CA 125 हे मी करते गेले 5-7 वर्ष झाले, 7 वर्ष.
आणि त्याच्यासाठी एक आहे prostate cancer. मॅमोग्राफी. मॅमोग्राफी. तर मी तुला मराठीत सांगतो. तीन हा. तीन टेस्ट सांगितले. येस. CA-125 म्हणजे काय की ब्लड मधलं मार्कर आहे. शरीरात कुठेही Yes. कॅन्सर वगैरे किंवा असेल म्हणजे कॅन्सरनी तो वाढतो. कॅन्सरनीच वाढतो असं नाही, बाकी पण आहेत वाढतो. गोष्टी, पण जनरली तो कॅन्सरचा मार्कर मानला जातो, म्हणून ते CA-125 म्हणतात. दुसरं पॅप टेस्ट म्हणजे गर्भाशय मुखाची तपासणी, आणि तिसरं मॅमोग्राफी म्हणजे स्तनाची मुख. बिलकुल. आणि सुहास तू काय म्हणतो? Prostate. प्रॉस्टेट हा पुरुषांमध्ये होणारा बऱ्यापैकी आहे. तर PSA म्हणजे प्रॉस्टेट स्पेसिफिक येस. अँटीजन ही वर्षातून एकदा करायची. त्याची लेवल 1 आकडी असायला पाहिजे, जास्त असेल म्हणजे कॅन्सर असण्याची शक्यता आहे. मग तुम्ही सोनोग्राफी, बरोबर ना? येस. म्हणजे हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं की पुरुषांनी PSA, बिलकुल. बायकांनी मॅमोग्राफी, आणि पॅप टेस्ट आणि आणि C1. CA-120. अॅनिव्हर्सरी गिफ्ट येस. अॅनिव्हर्सरी गिफ्ट. आम्ही दरवर्षी टू करतो. ऑल द कपल्स, नवीन जुने आणि त्यांच्यापेक्षाही जुने. आणि नेक्स्ट टाइम होणारे. आणि होणारे. नेक्स्ट टाइम दरवर्षी. जर आठवलं नाही ना की काय गिफ्ट द्यायचं, इथे तुमची लिस्ट आहे. येस. आम्ही सकाळी सकाळी फास्टिंग करून ते सगळ्या टेस्ट करतो. मग कोलेस्ट्रॉल ते पण करतो. म्हणजे सगळं करतो आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आले मागच्या वर्षीच्या टेस्टमध्ये. फक्त CA-125 वाढलेली होती व्हॅल्यू, ती 100 झाली होती. तर थोडंसं चुकचुकली मनात पाल की काय असं, बाकी सगळे ऍब्सोल्यूट नॉर्मल सगळे रेंज ती 35 पर्यंत हवी होती. 0 to 35. 0 to 35 हा. CA-125, 0 to 35 पाहिजे होती आणि ती 100 दिसली. मग थोडंसं मनात चुकचुकली पाल, आणि ते खालती डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलं होतं की इट कॅन बी ओव्हराईन कॅन्सर किंवा असं काहीतरी. मग जरा थोडंसं वाईट वाटलं. रिपोर्ट तसाच बंद करून ठेवला आणि मग आम्ही दुसऱ्या लॅबमध्ये गेलो. एक 8 दिवस जाऊ दिले, मध्ये 8-10 दिवस जाऊ दिले. म्हटलं आपण लॅब बदलून बघूयात, कधी कधी असं होतं. म्हणून दुसऱ्या लॅबमध्ये जाऊन पुन्हा CA-125 केली. ती 135 आली, थोडीशी वाढली. मग अजून थोडीशी भीती वाटली की हे असं का होतंय. मग गायनिक आहेत माझ्या पुण्याच्या, त्यांना मी फोन केला. म्हटलं मॅम तुमची अपॉइंटमेंट हवी आहे. त्यांच्याकडे मी गेलं वर्षभर जात होते. मला इरेग्युलर पिरियड येत होते आणि स्पॉटिंग होत होतं. तर त्या मला म्हणाल्या पण होत्या हे तर खूप कॉमन आहे ना मॅम, म्हणजे Yes. irregular या periods. एज मध्ये कॉमन आहे असं त्यांनी मला समजावलं. माझ्या सगळ्या मैत्रिणींची पण मी बोलले माझ्या वयाच्या, त्या सगळ्या म्हणाल्या की अगं असंच होतं, आता आपण जाणार. त्या म्हणाल्या पेरीमेनोपॉज किंवा प्रीमेनोपॉज असे शब्द त्यांनी काहीतरी सांगितले. तू थोडंसं सफर कर, थोडंसं विसरायचा प्रयत्न कर, असं होतच असतं आणि याच्यानंतर हे सगळं संपणार आणि मग नंतर खूप छान आयुष्य मग येणारच नाही. किती तो ताण गेला एकदा Yes, 4 आणि दिवसांनी. या फिलिंगनी मी ते वर्षभर सहन केलं की ठीक आहे होणारच आहे, असंच होते. मी त्यांना तरी सारखी म्हणायचे की मला काहीतरी विचित्र वाटते. थोडंसं मला ना पोट दुखायचं डाव्या साईडला आणि असं हेवी 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 फिलिंग व्हायचं, जे मला वाटायचं की हे नॉर्मल नसावं. कारण मी जॉब पण करायचे, जायचे बाहेर गाडीवर वगैरे, तर मला अनइझी व्हायचं आणि खूप चिडचिड होत होती. म्हटलं हे माझं नॉर्मल नाही वाटत आहे. माझ्या बाकीच्या मैत्रिणींचं आहे तर त्या मजा करतात आणि माझं काहीतरी दुखतंय किंवा टोचतंय मला काहीतरी असं, आणि माझं मन सारखं मला म्हणत होतं की हे इट इज नॉट नॉर्मल, काहीतरी गडबड आहे. मग जेव्हा ही टेस्ट आली ना तेव्हा थोडंसं अजून वाटायला लागलं की काहीतरी गडबड असणार आहे. मग मी पुन्हा त्यांना फोन केला मॅमला की मॅम ही टेस्ट माझी अशी आली. त्या म्हणाल्या की ठीक एकदा तू ये, मी चेकअप करते नेहमीप्रमाणे. तर त्यांनी नेहमीप्रमाणे चेकअप केलं. अगं अशी पण वाढते का म्हणे व्हॅल्यू कधी, काही एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं त्याचं, एकदा परत टेस्ट कर नेक्स्ट मंथमध्ये असं म्हणाल्या. त्याच्यात 2 महिने, जानेवारी डिसेंबरमध्ये आमची अॅनिव्हर्सरी असते. 12 डिसेंबरला आम्हाला कळलं की मला असं झालंय. जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, नंतर तेव्हा मी परत टेस्ट केली तेव्हा ती 155 आली. ती वाढत होती. येस, ती वाढत होती. मग मी यांना फोन केला. मला असं वाटलं की मी अडकतीये, की सारखं तेच होतंय. ती टेस्ट करते, ती वाढते, ते काय. मग मी यांना फोन केला, मेसेज केला, नाही फोनच केला. फोन केला आणि असं आहे माझी व्हॅल्यू वाढतीये आणि मला असं इरेग्युलर स्पॉटिंग आहे आणि गेलं वर्ष झाले इरेग्युलर ब्लिडिंग आहे. ते म्हणाले की काय रे तू ताबडतोब ये, उद्या आलीस तरी चालेल किंवा आज आली तरी चालेल, आपण एक बायोप्सी करायची आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा मॅम तुम्हाला बोलल्या की इरेग्युलर स्पॉटिंग होत आहे किंवा ब्लिडिंग अनकॉन्शियस आहे, तुम्हाला असं का वाटलं की ह्यांना ह्या टेस्ट पुढे करायला पाहिजे? हां, एकदम चांगला प्रश्न आहे. आय थिंक म्हणजे जे सिम्पटम्स किंवा जे गोष्टी एक्सप्लेन केल्या की मूड स्विंग्स होतात, हॉट फ्लश होतं, इरेग्युलर ब्लिडिंग होतं, स्पॉटिंग होतं, हे पेरीमेनोपॉझल किंवा मेनोपॉझल हे सगळ्याच बायकांना होतं, ऑलमोस्ट 70-80% जणांना. आता ह्याच्यामध्ये मेन कारण काय असतं की हार्मोनल इज अ प्रॉब्लेम, आणि काही केसेसमध्ये मे बी 5-10% किंवा 2% केसेसमध्ये कॅन्सरचं शक्यता असू शकते किंवा प्री कॅन्सर असू शकते, कॅन्सर किंवा प्री कॅन्सर. आणि 2 कॅन्सर आपल्याला महत्त्वाचे असतात.
पहिला म्हणजे गर्भाशय मुखाचा, बिलकुल. ज्याला ग्रीवा म्हणतात किंवा सर्विक्स Cervix, म्हणतात yes. किंवा गर्भाशयाचं मुख म्हणतात. येस. आणि दुसरं एंडोमेट्रियम, म्हणजे हे ते बरं मला. आता हा समजा वजायना आहे म्हणजे गुप्तांग, हे गर्भाशय मुख आणि ही गर्भपिशवी. तर ह्याचं जे लाइनिंग आहे, जे दर महिन्याला Endometrium. वाढतं आणि झडतं, ज्याला आपण पाळी म्हणतो, याला एंडोमेट्रियम म्हणतात. एंडो म्हणजे आतमध्ये, मेट्रस म्हणजे युट्रस. गर्भपिशवीच्या आतलं लाइनिंग इज एंडोमेट्रियम. तर एंडोमेट्रियम आणि गर्भाशय मुख. तर गर्भाशय मुखाचं पॅप टेस्ट तर दर 2 वर्षांनी केलीच पाहिजे. वय ज्याचं लग्न झालंय, सेक्शुअली ॲक्टिव्ह आहेत, ते वयाच्या 65व्या वर्षापर्यंत, स्टील द एज ऑफ 65. पण जेव्हा इरेग्युलर पिरियड, मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम, स्पॉटिंग हे असेल तेव्हा, आणि हे आता आउट पेशंट करतो. म्हणजे पूर्वी याला, म्हणजे माझ्या आईवडिलांच्या काळात याला भूल देऊन क्युरेटिंग केलं Yes, जायचं yes. किंवा, पण ते आता बाहेर आउट पेशंट होतं. म्हणजे ते नुसतं बायोप्सी प्रोब टाकायचं, दुखतीने बायका येतात, 5 मिनिटात घरी पण जातात. येस. सो दॅट इज व्हॉट आय वॉज रेकमेंडिंग यू, की बुवा Yes, हे 3 yes. महिने काय खेळ चाललाय. तेच. बरोबर. तेच. आणि So- म्हणून त्यांनी विचारलं की 2दा केली मी, म्हटलं माझी हा. व्हॅल्यू वाढत माझी, आणि चालली. ती वाढत चालली. ते म्हणले की ती वाढतीये का, की तेवढीच आहे. मी म्हटलं वाढतीये. वाढते. मग तू उद्याच ये म्हणाले. मग आपण इथे तुम्ही pap ते म्हणजे smear वाढते पण- म्हटलं ना, हा. मग जास्त मला टेन्शन आलं. हा. म्हणजे ती वाढते. नॉर्मल जरी असती CA-125, तरी ते काही- पाळीचा त्रास आहे आणि CA-125 Actually. नॉर्मल आहे, हम्म. तरी एंडोमेट्रियल बायोप्सी करायला पाहिजे. हा. म्हणजे पॅप स्मेअर पण केला का मॅम हो. तुम्ही? हो, केली. वेबसाईट वर पण गेला. हा त्याचे खूप- रिपोर्ट त्यांनी पाठवले. पण युजली हा खूप कॉमन मेथ असतो की पॅप स्मेअर म्हणजे खूप दुखणार. नाही, नाही दुखलं? थोडंसं दुखतं, थोडंसं. पण आपल्याला ते करायचं ना क्युअर. ते असं दुखून त्याच्यासाठी मी हे कसं करीत ना, ते काय झालं ते कळायसाठी ते करावंच लागेल ना पॅप स्मेअर. पॅप स्मेअर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हा, येस, ती पण ओके झाली. ती पण ओके होती. ती टेस्ट काही नॉर्मल नव्हतं. होता Normal माझा. होतं. म्हणजे पॅप्समियर कसं होतं की गर्भाशय मुखाचं कॅन्सर नव्हतं, नाही. कॅन्सर होता गर्भपिशवी. बिलकुल. उद्देश काय, टेस्टिंग करा. येस, बिलकुल. टेस्टिंग करा, दॅट इज बिलकुल. इम्पॉर्टंट. केलीच पाहिजे. ते दुखलं तर दुखलं, 1-2 तास पुन्हा हे दुखलं. सगळ्यांना सांग, थांब, पण केलीच एक पाहिजे. Exactly. केलीच पाहिजे ती टेस्ट. खरंच केली. 1-2 तास दुखलं तर चालेल ना, बाकी पुढचं केवढं वाचतं. काय झालं होतं, ते हे सांगेल. भयंकर होतं ते, भयंकर होतं ते. भयंकर. ह्या म्हणजे खरंच सगळ्यांमध्ये ना म्हणजे आता इन कॅमेरा मी सांगतो, तुझी हा. परवानगी असेल तर तुझा तो दाखवला विदाऊट, दाखव हा, की, हा. दाखव ना. आपण मी मानस तुला पाठवेल, तू हा, मी नंतर हे करेन. खरंच खूप मला वाईट, पाठवतो. खूप वाईट वाटतं ते. आपल्याला छान नाही वाटत ना ते. आणि मी वाट पाहत होते मी ते कधी उगवतील एक केस म्हणजे माहिती. ना, म्हणजे आम्ही दुर्बीण लावून बघायचो कधी वाढतायत आणि का, काहीच छोटे वाढत दिसतायत नाही का? माहितीये, मी हो, खरं असे सांगते. बारीक बारीक वाढायला लागले. म्हटलं हे वाढतायत, येत आहेत. नाही, ही केमोथेरपी इतकं डेंजर आहे ना, वाढतच नाहीत केस वाढतच लवकर नाही, माहिती, लवकर कारण नाही 6-7 केमो आणि ते 25 रेडिएशन, बापरे. ते म्हणजे भयंकर वाढतच नव्हते. किती, टकली होते मी 7 महिने. तरी तू- हा म्हणतो म्हणजे म्हणजे बघितलं अरे शेवटी तू- शेवटी तू तुळतुळीत सांगते होतं. का, असं हळूहळू तुळतुळीत. व्हायला आता लागलं असं. मग मग तेव्हा हिला दाखवलं मी फोटो काढून, म्हटलं बघ आता हळू की दिसायला ते लागलं. येतंय. तिला वाटलं केस येणार नाही तर कसं नाही, होईल? माझे लेख पण म्हणायचे, नाही तू टकलीच राहिली तर काय करायचं आपण. म्हटलं थांब सरा, येतील केस. म्हणजे मी ठाम होते. किती डॉक्टर पुंटांबेकर अं, छान आहेत पण. हो. अवघड अशी गोष्ट आहे की बायकांना त्यांचे केस, त्यांचे ओव्हरीज हम्म. आणि त्यांचं युट्रस हम्म. हे किती प्रेमाचं असतं ना. आणि ह्या सगळ्यांमध्ये ॲज अ हजबंड, Yes. ज्या केसात कदाचित तुम्ही कधी असं मस्त ओल्ड फिल्म सारखं केस गजरा वगैरे लावला असेल, तेच केस. खरंच आहे. असं अचानक एकदम गेले तेव्हा खूपच वाईट खूप वाईट वाटलं, खूप खूप वाईट वाईट वाटलं. वाटलं. आणि मी नेमकं बाहेर होतो तेव्हा. आणि त्याचे पटकन जातात. मी आलो घरी तर तिचे सगळे केस गेले. हा ट्रेकला गेला होता. बापरे. ट्रेकून जाताना माझे एका केस दिवसात? होते. म्हणजे नाही, 10 दिवस तो 10 ट्रेकला, दिवस. हिमालयात गेला दिवस. ट्रेकला तो. 10-15 जाताना जे दिवस. केस होते आणि तेव्हा आम्ही गॅप घेतला होता. म्हणजे तेव्हा आम्ही एक किमो झाली होती, केमो दुसऱ्या झाली. किमोची आणि नंतर मी जाऊन आलो तेव्हा एकदमच टाकली होती. मी पूर्ण टाकली होती. त्यांनी बघितलंच नाही. सगळे असे एवढा मोठा दररोज पडले. तसे पडायचे. खूप मोठे केस झाले होते तेव्हा आणि छान केस होते. भयानक होत होते. कमिंग बॅक टू द स्टोरी, सर Yes. तुम्हाला बोलले की नाशिकला येते की पुण्याला थांबते, मग काय नाही झालं? नाही, ते म्हणाले मला की तू नाशिकला उद्याच आपण ये आणि आपण हे करूयात. म्हणजे असा विषयच होता की पुण्याला थांबायचं किंवा काही. अच्छा. उद्या ये तू. पण काहीतरी कारण असे झाले, माझी मुलगीची परीक्षा आणि ट्रॅफिक जॅम हे ते सगळं झालं. 2दा अपॉइंटमेंट घेतली की मी फ्रायडे येते, मी ट्यूसडे येते, आणि मी येऊ नाही शकले काय कारणास्तव. मग त्यांना वाटलं की मी त्यांना म्हटलं तर काय करू, असं म्हटलं मला की उगाच वेळ घालवू नकोस, तू बायोप्सी करायची ती तिथे कर आणि मला रिपोर्ट पाठव, मग आपण ठरवूयात. जर ते बसवायचं असेल मेरीना काय तर तू ये, अदरवाईज आपण ठरवूयात ना, तू पहिले बायोप्सी कर. ते ठाम होते की बायोप्सी करणं आवश्यक आहे. म्हटलं ठीक आहे. मग मी माझ्या गायनीकडे गेले, त्यांना म्हटलं मला हे बायोप्सी करायची आहे. त्या पहिले नाही म्हणाल्या की अगं गरज नाही, आपण आत्ताच पॅप स्मेअर केली आहे, तर खरंच करायची गरज आहे का. म्हटलं मला नाशिक डॉक्टर सांगितलंय माझ्या आणि मला करायची आहे. ओके चल गो फॉर इट असं म्हणाल्या. आणि त्यांनी ती 5 मिनिटाची टेस्ट होती, त्यांनी ती केली आणि मी घरी गेले.
मग 3 दिवसांनी त्याचा रिपोर्ट आला, 3 की 4 दिवसांनी, 3 आणि विच वॉज डेंजरस, प्री कॅन्सरस ते लिहिलेलं होतं. तो शब्द काही वेगळा होता, मला माहिती नाही, पण ते आपल्याला त्याचा अर्थ होता की ते प्री कॅन्सरस. मी इमिजिएट त्याचा फोटो काढून डॉक्टरांना सेंड केला. ते मला म्हणाले की आता थांब जरा, आता उद्या सकाळी तुम्हाला सांग की तू नाशिकला येतेस की पुण्यात ट्रीटमेंट करायची आहे. कारण त्यांना बहुतेक अंदाज आला की काय होणार आहे याच्या पुढे. मला तोपर्यंत मी शांत होते, मला कारण असं वाटत नव्हतं काही, कारण प्री म्हणजे नाहीच असं माझं थोडंसं होतं. हा खूप मोठा मिसकन्सेप्शन असतो. प्री म्हणजे म्हणजे नाहीच, नाही. म्हणजे कशाला Cancer- मला कशाला होईल, एक्झॅक्टली. कारण मी दरवर्षी इतकं सगळं करते. नाही, टेस्ट आता काय गरज आहे बघू नंतर, पण Exactly. नाही. तर ते म्हणाले आता तुम्हाला सांग की तू इथे येतेस की पुण्यात करायचंय सगळं तुला. मी म्हटलं पुण्यात. तोपर्यंत एप्रिल महिना आला होता, हे सगळं म्हणजे वेळ गेला, 3 महिने गेले. मग म्हटलं पुण्यात. मग त्याने मला डॉक्टरांचा नंबर दिला, डॉक्टर पुंता आंबेकर, आणि हॉस्पिटलचं नाव गॅलेक्झी. त्यांची टीम पण छान आहे आणि सगळं तुझं. आणि ते म्हणाले की तू आता वाट नको बघू, इमिडिएट निघ घरातनं. सकाळी 10ला त्यांनी सांगितलं, 10:30ला आम्ही घरातून निघालो, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी त्यांना मीनवाईल फोन करून ठेवला होता, त्यामुळे ते वाट बघत होते माझी. त्यांनी मला म्हटलं की स्वाती, म्हटलं येस, चल म्हणाले. त्यांनी थोडीशी एक बेसिक तपासणी केली आणि म्हणाले की मी उद्या काश्मीरला चाललोय, तिकडनं मी 3 दिवसांनी येणार. तोपर्यंत जे काय सांगतील लोक त्या फॉर्मॅलिटीज कर, आणि आता वाट नाही पाहिजे, आपण तुझं ऑपरेशन करायचंय ट्यूजडेला, हिस्ट्रोक्टमी काय म्हणतात ते करायचंय. मी म्हटलं त्यांना की काय असेल त्याच्यामध्ये. ते म्हणाले की युटरस जाईल. थोडंसं वाईट वाटलं की पण पण मी थोडीशी तयार झाले होते की मला खूप दुखत होतं, रुतत होतं ते. मी म्हटलं ठीक आहे, पण ओव्हरी जाणार नाही ना, असं मी त्यांना पहिला प्रश्न म्हटला. ते म्हणाले की का गं? म्हटलं मला ओव्हरीज नाही काढायच्या आहेत. ओव्हरीज गेलं की सगळंच जातं. म्हणजे मी ना खूप वाचलं होतं. ही म्हण आहे की ना बायकांना हार्टपेक्षा जास्त ओव्हरीज खूप प्रेमाच्या असतात. ऍक्च्युली हार्ट ना ओव्हरीनीच काम करतं. काम कर. म्हणून मी खूप वाचलं होतं. मी म्हटलं मला ओव्हरीज नाही काढायच्या आहेत डॉक्टर. ते म्हणाले की तू का म्हणतेस असं, आपण फक्त हिस्ट्रोक्टमी करणार आहोत, तुझं प्री कॅन्सरस आहे, काही होणार नाहीये, आपण ते काढणार, पटकन संपलं, गेला विषय, करणार पण नाही, छोटंसं असं होणार. त्यांचं सांगायची पद्धत पण खूप छान, 2-5 मिनिटात ते लॅप्रोस्कोपीने होणार, असं खूप दुखणार नाही, टाके नाही, काय नाही, ब्लडलेस असणार, खूप छान सांगितलं. मी म्हटलं पण मला ओव्हरीज नाही काढायच्या आहेत. नाही काढायचे आहेत म्हणे, काही काढायचे नाही आहेत, आपण फक्त फ्रोझन एक टेस्ट करणार आहोत. त्याला सांगितलं चालेल ना रे. मग म्हटलं हो, बाकी आम्ही बघून घेतो, तू फक्त तयार करून ये मनाची. म्हटलं ते नाही काढणार ना, नाही काढणार म्हणाले. म्हटलं ठीक. मग मी जाऊन तयार झाले की चला आता हे दुखणं थांबलं माझं, जे मला असं हेवी टोचतं आणि जे रुततं आणि सारखं स्पॉटिंग, सारखं डोक्यात टेन्शन, ते संपणार म्हटलं आता. म्हणून मी एकदम छान तयार होऊन तिथे गेले सकाळी ऑपरेशनच्या वेळेस. तेव्हा तोपर्यंत हेच होतं की माझं हिस्ट्रोक्टमी, युटरस फक्त चाललंय, बाकी सगळं असणार आहे, आणि मी संपलं त्याच्या त्रासातनं मुक्त. पण मी जेव्हा शुद्धीत आले तेव्हा मी पहिला प्रश्न याला विचारला की आहेत का ओव्हरीज. तर तो डॉक्टर म्हणाला मला ते वेळच्या वेळी दाखवलं किंवा आता हे इथे बघितलंय, आम्ही टेस्ट केलं आणि इथे कॅन्सरच वाटतं फ्रोझन आणि मध्ये सगळं त्याच्यात ते हळूहळू सगळं त्यांनी काढलं आणि त्यावेळेला मला टाइम टू टाइम त्यांनी दाखवलं पण हो. त्याच्यावरती, आणि त्यांनी सांगितलं ओव्हरी पण काढायला लागला, कारण त्याच्यावरती कॅन्सर आहेत, लिम्फ नोड आहेत. मग त्यांनी म्हणजे आता तुझा फ्लो इंटरप्ट करतो, पण जे बघतायत एपिसोड त्यांना येस मोस्ट इम्पॉर्टंट सांगायचं काय, स्पीड, टाइम. येस टाइम. म्हणजे कॅन्सरचं मागे मी एक वाक्य, आता त्याला चांगलं वाक्य म्हणता येईल की नाही तुम्ही ठरवा, पण ते खूप योग्य वाक्य आहे की कॅन्सर आणि तुमच्यामध्ये कॉन्स्टंट लढाई चालू असते. बिलकुल. मला हे कळलंय. कळलंय? बिलकुल. त्या लढाईचा एक नियम आहे. तो नियम काय आहे? वेळ जो नाही. पहिलं पाऊल टाकतो तो जिंकतो. बिलकुल. आता हे तुम्ही ठरवायचं की त्या कॅन्सरला पहिलं पाऊल टाकू की द्यायचं आपण काय की आपण पहिलं पाऊल टाकू. म्हणजे आता जर आपण रिव्ह्यू केला ॲज अ डॉक्टर म्हणून स्वातीची स्टोरी, की पहिले CA-125, मग त्यांनी साईन दिली होती, मग विश्वास बसत नाही, सायकोलॉजिकली मान्य आहे. कुठली वाईट गोष्ट झाली तर आपण रिजेक्ट करतो. बरोबर. दुसऱ्यांदा टेस्ट 8 दिवस गेले, मग 1 महिना गेला, मग बिलकुल. डॉक्टरांकडे गेले, मग अजून 1 महिना गेला, बिलकुल. मग आणि हे जेव्हा मला रिपोर्ट आला, म्हणजे CA-125 नॉर्मल असतं तरी सांगितलं असं बायोप्सी कर, 5 मिनिटात होते. खरं आहे. पण ते जर 3 महिने मिळाले असते तर कदाचित तुला जे आता Chemo वाटलं करायला ओव्हरी किमो नसते नसती, ओव्हरी जावं लागलं नसतं, येस. है ना. Yes. म्हणजे आठवड्यामध्ये जातो. पटपट वाढवतो. खूप सो पटकन यू झालं. डोंट रिअलाइज की हाऊ फास्ट इट ग्रोज. खरं आहे. कॅन्सर खरं हा आहे. असा अजस्त्र बीस्ट आहे की तो कसा वाढतो, आणि हे तुम्हाला भीती दाखवत नाही.
हे वस्तुस्थिती आहे. हे काही Exactly. कोणी आर्टिस्ट नाही किंवा हे मी खरा डॉक्टर आहे, ही खरी आहे, ही खरी पेशंट आहे, हा खरा नवरा आहे, ही खरी बायको आहे, हे सगळं खरं आहे. तेच ना, ते आमचं कामच एवढं आहे की हे सगळं तुमच्या समोर मांडायचं. पुढे ऍक्शन घ्यायची की नाही हा निर्णय तुमचा आहे. आणि पण जेव्हा एक डॉक्टर म्हणून टेबलाच्या ह्या बाजूला माणूस बसतो आणि बघतो की केवळ छोट्या गोष्टी न केल्यामुळे नाही का, नंतर जसं इतकं सुहास सहन म्हणाला, करायला. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं की गेलो ट्रेकला तेव्हा बायको व्यवस्थित होते. केस होते, मी आलं तेव्हा एकही नाही. एकही केस आणि देन यू आर वेटिंग फॉर मंथ्स टुगेदर, भिंग लावून बघायचं. काहीच नाही केस येत आहेत, उगवतच नव्हते. आणि आय कॅन इमॅजिन द फिलिंग की तू जेव्हा फिरूशील आणि असं खरखरीत लागलं, त्याला अरे फोडायची आणि त्याला लाल लाल हा व्हायचं, माझा त्यात फोट पाणी यायचं. पाणी यायचं. बापरे. एवढं असं, हो. आणि त्याला खूप अशी आग व्हायची, रात्री झोपू नाही शकायची ती. मग त्याला ते तेल लावून कशामुळे? देत, त्याच्या ते केमोच्या केमोमुळे. मुळे हिट आली होती. केमोमुळे. आणि ते त्याचे फोड यायचे, पाणी यायचं जखम त्याला. झाली होती तेल लावून डोक्यात. दिलं असं हे म्हणून करायचं. मी लावू शकले नाही ना, गरम कुठलंच थंड वीक नाही पाण्याने वापरू तिला शकले. स्वच्छ करायचं. अच्छा, म्हणून वीक बरोबर आहे, ते मी एवढं नाही लावू जेव्हा शकले. उन्हाळ्याला हा. असेल, पोचायचं तसं इरिटेट ते हा भयंकर. कपडा कॉटनचा असेल तरच तो चालायचा, थोडा मिक्स असेल की खूप असं जळजळ व्हायचं. बापरे. म्हणजे मी हे म्हणजे केस जाणं वगैरे मी नाही खूप भयंकर आहे बेसिक ते. माझ्या आयुष्यातलं एक चांगलं काम असं आहे की कॅन्सर प्रिव्हेन्शन मध्ये मी काम करतो. कॅन्सर ट्रीट पूर्वी करायचो, पण IVF सुरू केल्यापासून ते नाही. नाही. व्हॉट यू सेइंग इज हॉरिबल. नाही खूप डेंजर होतं ते. ती रात्री उठून बसायची, खूप आग व्हायची. हो ना. अँड द वर्स्ट फॅक्ट की मॅम इज नॉट द ओनली वन, मॅम इज वन ऑफ मेनी. एव्हरी 5 minutes अ वुमन डाईज ऑफ सर्वायकल कॅन्सर. तर मॅम एकट्या नाही आहेत, कदाचित अशा स्टोरीज ना घरोघरी असतील. आपण नक्कीच त्यांना ट्राय करूया पुढे आणायच्या, पण प्लीज टेस्ट करा. Yes. तू लोकांना काय सांगशील आणि तू लोकांना बघणाऱ्यांना काय सांगशील, एक भाऊ म्हणून, मित्र म्हणून? मी तर सगळ्यांना असंच सांगेन की दर एक डेट ठरवून ठेवायची, त्या दिवशी जाऊन ती टेस्ट करायची. त्यांनी आता पण मला सांगितलेलं आहे की तू दर 3 महिन्यांनी माझ्याकडे यायचंयस माझं तोंड बघायला, कारण त्या सगळ्या टेस्ट करत राहायच्या आहे आपण, आणि मग हसून खेळून आपण बाय करून जायचंय. पण ही डेट नाही मिस करायची की आज मला काहीतरी करायचंय म्हणून हे नाही, त्या दिवशी ती गोष्ट करायची. त्याचं मी हेच सांगेन सगळ्यांना माझ्या ह्याच्यावर अनुभवावरून की प्लीज कोणीही कंटाळा करू नका. काही जरी कामं बाहेर साईडला तिकडे ठेवून द्या, बघून सांग. सगळी आपली कामं बाजूला ठेवा आणि प्लीज जाऊन पहिले टेस्ट करा. प्लीज डॉक्टरांचं ऐका. आणि पॅप्समीर दरवर्षी करायची पण गरज नाही, ती 2 वर्षातून वर्षातून एकदा दोन वर्षांनी. पण CA 125 दरवर्षी करा. हा. ते सांगतंय तुम्हाला. हे तर आपल्या बायकांमधलं झालं. तुम्ही कुठली टेस्ट करतात for men? मी पण ब्लड टेस्ट करतो, त्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर असतं, हम्म. प्रोस्टेट कॅन्सर, आणि बाकी मी हार्टचे पण करतो, 2D Okay. इको आणि स्ट्रेस टेस्ट. त्या पण मी दर 2 वर्षांनी करतो रेग्युलर. अच्छा. फॉर ऑल द यंग गर्ल्स आउट देअर, मॅमची पण एक छोटी मुलगी आहे. येस. मॅम तिचं नाव सारा. सारा. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना मॅमने मगाशी एक पॉईंट सांगितला की सारासाठी ना त्यांनी सारासाठी त्यांनी दोघं A आणि B वॅक्सिनेशन घेतले. Yes. सो हाऊ वाज दॅट? डॉक्टरांना सांगितलं होतं की सारा आहे, त्याच्यावर मला किती वर्षाची, पहिला प्रश्न म्हटलं 12. ताबडतोब जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती सुहास तिला घेऊन गेला आणि आधी A इंजेक्शन, 6 महिन्यांनी B इंजेक्शन. Cervical किती cancer सोपं होतं. होतं ते. vaccine पण च ते आहे. वॅक्सिनेशन ना त्याच्यात त्याच्यात काय नाही ना. पण आता मला तर बरं वाटतंय की तिला ऍटलीस्ट मी ते दिलंय, हो. तो आनंद आहे की मला तिला फ्युचरमध्ये तिला हा त्रास हो. नाही होणार हे व्हायला त्याच्यातून पाहिजे. हिचं हेच वय आहे. साधारण कसं आहे ना की 10 ते 15 वर्ष मुलींना Yes. 2 डोस लागतात, 2 डोस. 15 हा. ते 45 मध्ये 3 डोस 3 लागतात. डोस. बरं. बेसिकली 2-3 डोस मध्ये काय की यंग मुलींचं ना इम्युनिटी चांगली असते, बरं. त्यामुळे ते प्रतिकारशक्ती लवकर डेव्हलप. लवकर होत. वय जसं वाढतंय तसं त्यांना बुस्टर लागतो. बरोबर. पहिला लागतो, दुसरा, मग तिसरा बुस्टर. बरोबर. जसं कोविड मध्ये केलं कोविडमुळे केलं की पहिला घेतला, दुसरा बुस्टर घेतला, घेतला, हा. मग जे हेल्थ केअर मध्ये डायबिटिक आहे, बरोबर. सिनियर लोक, त्यांना तिसरा बुस्टर पण Booster Yes, लागतो. yes. इट इज सेम प्रिन्सिपल. बरोबर. त्यांनी साधारण 70% चान्स कमी कमी होता, होता. पण that is ते huge. समाधान आहे ना. जगभरात हो. होतं आणि काय 2 मिनिटात होतं ते वॅक्सिन. बरोबर. आणि म्हणजे अमेझिंग गोष्टी आहेत. तेच ना. ह्याच्यावर ना आता बोलावं की नाही माहित नाही, तू वाटलं ते एडिट करून काढून टाक. पण म्हणजे इकडे ना ते नेल आर्ट वर खूप 4-5 हजार रुपये आय घालतात. अग्री टू ऑल माय फ्रेंड्स आउट देअर आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्स. आपण ना खूप वेळेस हे कपडे घेऊ, ते ग्लासेस घेऊ, ते बॅग्स घेऊ, ब्रँडेड. अग्रीड. आणि मेकअप, फेंटी ब्युटी हे सगळं चालू असतं.
पण ना कधी कधी आपण विचार करत नाही की बाहेरचं सगळं करताना कदाचित आत काहीतरी चुकीचं असू शकतं. येस. अरे परवा मानसला मी सांगितलं की मर्सिडीज मधून आलेली बाई बर. मला काय विचारलं, ह्या 2,000 रुपयाच्या वॅक्सिनवर डिस्काउंट नाही मिळणार का? आई शपथ. म्हटलं मिळेल. घे बाई मला. असं म्हणजे म्हटलं अहो तुमच्याकडे आहे ना, तुम्ही डोनेट करा. ज्या म्हणजे जे बिलकुल, आमचं बिलकुल. CCPF CSR थ्रू त्याला तुम्ही करतात. काय असेल तर मागच्या वर्षी आम्ही 1,500 मुलींना दिलं. वॅक्सिनेट केलं, म्हणजे ज्या बिलो पॉवर्टी नाही बरोबर. किंवा बिलकुल. ज्यांच्याकडे येलो नाही. किंवा ऑरेंज राशन कार्ड आहे बिलकुल, CSR त्यांना थ्रू आपण. 1,500 मुलींना वॅक्सिनेट केलं. सो दे शुड एनकरेज दॅट. म्हणजे सगळंच आहे ते. पण ना हे बार्गेनिंग ताजमध्ये किंवा रेडिसन नाही. हॉटेलचे नाव काढून टाक, पण हा. पंचतारांकित हॉटेलमध्ये खरंच. दे वोंट बार्गेन विथ दॅट और दे विल से दे विल, पण भाजीवाल्याशी बार्गेन करतील. बिलकुल, बिलकुल. सो आय थिंक वी शुड फंडामेंटली थिंक व्हॉट वी आर डुईंग. येस. अँड व्हॉट इज ट्रुली इम्पॉर्टंट, बाहेरचं आहे डेफिनेटली, वी ऑल लव्ह टू लुक ब्युटिफुल, बट इनर ब्युटी अँड इनर वेलनेस इज ॲज इक्वली इम्पॉर्टंट. येस. म्हणण्याचा अर्थ असा डॉक्टर की आता नक्की कुठले कुठले टेस्ट इम्पॉर्टंट आहेत ते आम्हाला सांगा क्लिअरली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुली माझ्या एजच्या वगैरे मुली आहेत ज्या ह्या टेस्ट नाही करू शकत त्या नक्की काय करू शकतात? ओके, आता सर्वायकल कॅन्सरच्या बाबतीत आपण पहिले बोलू. ते सर्वायकल कॅन्सर टाळायचं असेल जे जगभरात केलं जातं तर 2 टेस्ट, 2 इंटरव्हेन्शन, वॅक्सिनेशन आणि पॅप टेस्ट. आता पॅप टेस्ट काय की ती इंटरनल टेस्ट आहे, त्यामुळे जे सेक्शुअली ॲक्टिव्ह आहेत त्या टेस्ट करू शकतात. त्यांनी जे साधारण 21-25 पासून तर वयाच्या 65 पर्यंत. वॅक्सिनेशन 10 ते 15 वर्षाच्या मुलींनी 2 डोस, 15 ते 45 मध्ये 3 डोस. ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्ही मॅमोग्राफी दर 2 वर्षांनी करा, 40 नंतर दरवर्षी करा. त्यानंतर CA-125 आहे. बाकी कार्डियक हेल्थ करता ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉइड ह्या बेसिक टेस्ट करा. इको जसं सुहास करतो की इज अ व्हेरी गुड ॲथलीट आणि ट्रेकर, ट्रेकिंगला जातो त्यामुळे इको आहे, स्ट्रेस टेस्ट आहे. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह टेस्ट केल्याने काय होतं, आपण डिसीज लवकर पकडतो आणि त्याचा अवडंबर होऊन मग ते आग लागून मग तू विजवायचं करायचं आणि ठिगळं लावत आभाळ कोसळ, म्हणजे म्हणतो ना आभाळ कोसळ ठिगळं लावत असं. तर तुम्ही आभाळ कोसळ किती ठिगळं लावणार? बरोबर. म्हणजे इंग्लिशमध्ये स्टिचिंग टाइम सेव्ज 9 आणि मराठीमध्ये तेच होतं ना, वेळेत केलं तर मग गोष्टी होत नाहीत. आणि टाळा नका करू. वी हॅव टू डू इट, आणि त्याला प्रबोधनच महत्त्वाचं आहे आणि दॅट इज व्हॉट द पर्पज इज. हे असं आता मी एक गायनेकोलॉजिस्ट आहे, दर 5 मिनिटाला एक बाई आपल्या देशात एक मरते, हे WHO चा डेटा आहे. ह्याच्यातले 97% डेथ्स आपण प्रिव्हेंट करू शकतो. बिलकुल. म्हणजे याला काय म्हणावं, अपमानास्पद म्हणावं, वाईट म्हणावं की काय, पण आपल्या भारतामध्ये 12% पॉप्युलेशन आहे आणि जगामध्ये जेवढा सर्वायकल कॅन्सर होतो त्याचे 40% आपल्या देशात होतो. म्हणजे बाकीचे देश काही ना काहीतरी करतायत आणि आपण नाही करत. म्हणजे परवा आता मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो माम्याकडे, तुला जे बोललो, ऑस्ट्रेलियाने डिक्लेअर केलं 1 महिन्यापूर्वी की मागच्या वर्षामध्ये त्यांच्याकडे 232 का काहीतरी केसेस झाल्या, का 400 असतील, 200-400, आणि ते डिक्लेअर की 2030 पर्यंत आम्ही सर्वायकल कॅन्सर इरेडिकेट करू अख्ख्या देशातून. बापरे. हा, आणि आपल्याकडे 230च्या वर रोज मरतात डेथ. म्हणजे 5 मिनिटाला एक जर तुम्ही म्हटला है ना, तर तासाचीच 12 झाले, 24 तासाची अजून झाली, म्हणजे 250-300. आणि हे WHO आहे, हे मी नाही सांगत. आणि हे जुना डेटा आहे 8-9 वर्षापूर्वीचा, आणि त्याच्यात कदाचित अजून वाढला. होपफुली म्हणजे आज बाकीचे देश करतात तर आपणही कुठेतरी खडबडून जागवून व्हायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि म्हणजे मला असं वाटतं तुम्ही दोघं आलात आणि हे सगळं केलं ना, तर याच्यातून एका बाईने जरी स्वतःची टेस्ट करून केलं तरी मलाही मिळालं. मला असं वाटतं मलाही की मिळालं. ह्या सगळ्या आणि मानससृष्टी सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याचं नाही का, तुला काय वाटतं? बिलकुल. नाही म्हणजे तू मम्मी, आत्या, काकू, इफ यू आर वॉचिंग दिस, यू हॅव टू वॉच दिस. मी लिंक पाठवणारच आहे, पण प्लीज 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 अंडरस्टँड की हे किती किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आम्हाला जेवढा टाइम देणं इम्पॉर्टंट आहे, घर जितकं इम्पॉर्टंट आहे, त्या घरालाही घर पण ठेवण्यासाठी तुमची हेल्थही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आणि बऱ्याच जणांचं सगळ्यात महत्त्वाचं क्लॅरिफाय की जे डिस्क्लेमर म्हणतो ना, सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन फाउंडेशन
हे काही प्रॉफिट मेकिंग करणारं हम्म. बिझनेस नाही. हे रजिस्टर्ड NGO आहे, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन. पॅप टेस्ट करायचं जेव्हा कोणी मला विचारतं की हे वॅक्सिनेशन पॅप टेस्ट कुठे करू, मी त्यांना सांगतो की पहिले तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जा. पण नो बडी नोज यू बेटर देन युअर डॉक्टर. करेक्ट. Correct. फॅमिली डॉक्टर Family किंवा doctor. आपल्या ओळखीचा किंवा नात्यात असेल काय, सो दे नो यू. सो फर्स्ट कॉन्टॅक्ट इज दॅट. ओके, वेबसाईट आहे, हे यूट्यूब आणि CCPFचं जे मीडिया चॅनल, दॅट इज फॉर इन्फॉर्मेशन पर्पज. तुम्हाला काही डाऊट असेल तर बरोबर. त्याच्यातून नाही मिळालं, यू कॅन कॉन्टॅक्ट बाय व्हॉट्सॲप, त्यांना मोबाईलला फोन केला तरी चालेल. आणि CCPFचे नाशिकमध्ये बरेचसे सेंटर्स आहेत जे डॉक्टरांना हे कॅन्सरबद्दल डोस रेजिमेन, एक झाला चुकला पुढे मागे, हे टेक्निकॅलिटीज दे आर ट्रेंड इन टू इट. पॅप्समियर दे आर ट्रेंड इन टू इट. पण यू डोंट हॅव टू कम टू CCPF, यू गो टू युअर ओन डॉक्टर. तिथे काही प्रॉब्लेम वाटला किंवा झाला तर CCPFच्या ठिकाणी आहे. आणि काय म्हणजे ह्याला कुठेही कमर्शियल हा जेन्युइन उद्देश आहे की लोकांपर्यंत माहिती मिळाली आणि लोकांनी आपल्या आपल्या डॉक्टरकडे जाऊन करावं. तो पर्याय नसला तर CCPF सारखे आहेत. आणि ऑब्व्हियसली CCPFचं दुसरं विंग जे आहे किंवा दुसरी साईड जी आहे की जे नॉन अफोर्डिंग लोक आहेत त्यांना CSR थ्रू मदत केली जाते. हा वेगळा भाग झाला. बरोबर ना? Yes, Yes. 100%, 1000%. So all my friends out there, all the beautiful girls, all the beautiful ladies, टेस्ट करायची आहे आणि फ्रेंड्स वॅक्सिनेशन करायचं आहे नक्की. सुहास, तू काय सांगशील लोकांना? रेग्युलर टेस्ट करत जा आणि जे काय तुमच्या असेल डॉक्टरांनी जे काय तुम्हाला सांगितलं ते इमिडिएटली तुम्ही अप्लाय करा. ते सांगितलं जे काय असेल ते यस गो. अजिबात वेळ घालवू नका, कुठला वेळ घालवू नका. आणि स्वाती, तू डॉक्टर काय सांगशील? येस, टेस्ट महत्वाची, सगळ्यात महत्वाची टेस्ट. आणि नंतर डॉक्टरांना फॉलो करणं, That's जे it. सांगतील ते औषध घेणं जे डॉक्टर असेल. म्हणजे देवच आहेत. नाही, वेळेत झालं म्हणून. Yes. असे डॉक्टर असते ना तर अशी खरंच नाही, आहे. कोणी डॉक्टर, सगळे डॉक्टर चांगले असतात. नाही नाही डॉक्टर जे आहे ते आहे. चांगले डॉक्टर मिळणं पण वेळ- नशीब आहे. चांगले डॉक्टर Time is आपल्या important. You cannot beat time. येस, Yes. ते मात्र खरं आहे. जे काय So, असेल ते आपण proper A stitch वेळच्या and वेळी time झाले पाहिजे. saves 9 Nine. and prevention is always better than cure. 900, 9000. नाही. काय असेल ते, काय असेल ते. Thank you. कोणालाही होऊ नये हीच इच्छा आहे. कोणाला येऊ Yes, नये. कोणाला पहिली गोष्ट आणि महत्वाची. बेसिक काय आपलं दुष्परिणाम ह्या कमी नाही. म्हणजे मी तुमच्या सगळ्यांचे आभार का मानतो की हे काय एकट्याचं काम नाही. एक्झॅक्टली. बरोबर. तुम्ही जो हातभार आणि जो शेअर करून केलं की बुवा आपण लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना माहिती देणं, जागं करणं, हे आपल्याला बिलकुल. म्हणजे आज रात्री झोपताना आपण कॉन्शियस क्लिअर, एक्झॅक्ट बॉस देवा मी माझं काम केलं. काम केलंय. आता उद्या जर त्यांनी नाही केलं, हिने तिचं वॅक्सिनेशन नाही केलं, हिचं मन तिला खाईल. खरंय. बघणाऱ्यांनी नसेल नाही तर केलं ते त्यांचं त्यांचं मन खाईल. त्यांना Exactly. खावं अशी माझी इच्छा आहे की जे नाही, होईपर्यंत. खरंय नाही त्याशिवाय होत नाही ना. खरंय. आणि नुसतं पैसे कमायच्या मागे लागू नका. हा. हेल्थ इज वेल्थ. Health is हे जास्त wealth. महत्त्वाचं. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे हे पहिले त्याच्यावर लक्ष आपण एक वेगळा एपिसोड त्यासाठी स्पेशल तू. त्याच्यावर सिरियस आहे. म्हणजे मी लोकांना सांगतो की तुम्ही लिस्ट करा तुमच्या इच्छांची. द्या. आता इच्छा जर लिस्टवर असतील ना तर काय उपयोग नाही, त्या वास्तवात पाहिजे. खरंय म्हणजे आपली विश लिस्ट एम्प्टी पाहिजे. Empty पाहिजे. खरंय. पण मग ती जर विश आहे आणि ती खरी नाही तर त्याच्या पुढे कारण का नाही. आता एखादा म्हणेल मला आयफोन पाहिजे, आयफोन काय पैसे दिले की आयफोन बरोबर आहे. त्याला काही बाकी बाकी लागेल. तो लागेल. आयफोन देणं विकणारा विचारेल तुम्हाला इंग्लिश येतं की नाही. पण यू नीड मनी. लोन पण मिळतं. तुझ्यासारखं जर लोन मी- पण मिळतं. लोन पण मिळतं, हो. आता सुहास सारखं जर ट्रेकिंग करायचं मी म्हंटल तर मी हा. म्हणेल माझ्या तेवढं स्टॅमिनाच नाही. हो. मी काय जड माणूस आहे म्हणून मी पाण्याखाली स्कुबा डायव्हिंग पण नाही खरं आहे ना, म्हणजे की यू नीड दॅट. सो यू नीड हेल्थ. बिलकुल बिलकुल. But now to go for that scuba or for that Trekking. trekking, what you need time. बिलकुल. म्हणजे तुम्ही जर हे लिस्ट आयुष्यात पाहिलं तर हेल्थ, वेल्थ अँड टाइम, बरोबर. आणि ह्या तिन्ही गोष्टी तुमचं विश लिस्ट रियालिटी करायला लागतात. खरंच लागतं. मग ह्या तिन्ही गोष्टी रोज कमवायला पाहिजे ना. आपण काय करतो रोज नुसतं पैशाच पैसे कमवायला लागतो हेल्थच्या आणि मागे कोणीच हेल्थच्या लागत लागतच नाही. नाही. तेवढंच खरं. जायला पाहिजे, टाइमच्या मागे पाहिजे. असं तर ते मी लोकांचे त्याच्यावर वेगळे लेक्चर घेतो. Can cervical cancer happen to me even if I feel healthy? If I've had only one partner, am I still at risk? I've never had symptoms. Could I still have cervical cancer? Can cervical cancer develop without any warning signs? How can I prevent myself from cervical cancer? You can prevent cervical cancer by following these steps. A pap smear test after every 2 years. Get 2 or 3 HPV vaccine doses based on your age. Visit your family doctor today or visit ccpf.in for nearest expert doctor
or call on 9922 400 310. But please make sure you protect yourself.